माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। ही बैठक आज बुधवार दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 2:30 वाजता कक्ष क्रमांक 7 मंत्रिपरिषद सभागृह पहिला मजला मुख्य इमारत विधान भवन नागपूर येथे झाली। सदर बैठकीत समितीने सभागृहापुढील उर्वरित कामकाजाचा आढावा घेऊन गुरुवार दिनांक 19 डिसेंबर 2024 ते शनिवार दिनांक 21 डिसेंबर 2024 पर्यंत सभागृहाचे कामकाज पुढील प्रमाणे असावे अशी शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे। गुरुवार दिनांक 19 सन 2024-2025 पुरवणी मागण्यावर चर्चा व मतदान पहिला दिवस। 2 शासकीय कामकाज विरोधी पक्षांचा प्रस्ताव अंतिम आठवडा प्रस्ताव। शुक्रवार दिनांक सन 2024-25 पुरवणी मागण्यावर चर्चा व मतदान दुसरा व शेवटचा दिवस। चर्चा रोज पुरवणी विनियोजन विधेयक शासकीय कामकाज। शनिवार दिनांक 21 शासकीय कामकाज। महोदय, कामकाज सल्लागार समितीने केलेल्या शिफारसी सभागृहाने संमत कराव्यात असा आम्ही आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। प्रश्न असा आहे की कामकाज सल्लागार समितीने केलेल्या शिफारशी सभागृहाने संमत करावयाच्या याच्यानंतर प्रश्न असा आहे की कामकाज सल्लागार समितीने केलेल्या शिफारशी सभागृहाने संमत कराव्या। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। प्रस्ताव संमत झाला। एक मिनिट अध्यक्ष महाराज, आपण संसदीय मंत्र्यांचा उल्लेख केला। अध्यक्ष महाराज अजूनपर्यंत कोणाला कोणतं खातं मिळालं आम्हाला माहिती नाही। अध्यक्ष महाराज, नाही, माझी शब्द नाही वापरला, रेकॉर्डवर आहे। थांबा मंत्री महोदय, अजून तुम्हाला खातं मिळालं आहे असं मला माहिती आहे, पण अध्यक्ष महाराज आम्हाला खुलासा केला पाहिजे। माननीय मुख्यमंत्री पण सभागृहात आहे, सगळे मंत्री जे झालेले आहेत अध्यक्ष महाराज ते पण संभ्रमात आहे, काय अडचण काय चाललेली आहे। अपक्ष आमदारांनी तर काल औचित्याच्या मुद्द्यामध्ये अध्यक्ष महाराज त्यांनी कॅबिनेट करा असं त्यांनी मागणी केलेली आहे। अध्यक्ष महाराज, आपण जो उल्लेख केलेला अध्यक्ष महाराज, कारण की रेकॉर्डवर आलेला अध्यक्ष महाराज, माननीय मुख्यमंत्री सभागृहात आहे, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, खाते वाटप अजून व्हायला आहे, आपण संसदीय मंत्री उल्लेख केलेला आहे आणि म्हणून आम्हाला हे जाणून घेण्याचा अधिकार अध्यक्ष महाराज, मला जाणून घेण्याचा अधिकार आम्हाला आहे। आपण माननीय मुख्यमंत्री त्यांना सांगा काय झालं ना, तुम्ही म्हणाला शब्द। अध्यक्ष महोदय, माझे मित्र नाना पटोले यांच्याशी अजून माझी चर्चा व्हायची आहे म्हणून खाते डिक्लेअर केले नाही। चर्चा झाल्यावर खाते डिक्लेअर करतो। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।